नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. कौल कुणाला या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यामध्ये केलेल्या भाषणानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यामध्ये जे भाषण केलं त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. गोव्यात भाजपचं सरकार येणार नाही असं संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे. गोवा विधानसभा निवडणुकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि त्याच प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यामध्ये एक भाषण केलं आणि त्या भाषणानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर गोव्यात भाजपचं सरकार येणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलंय. तर गोव्याच्या प्रचारामध्ये गोव्यातील पर्यटन विकासाला चालना दिली. गोव्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतायत. गोव्यातील उद्योग व्यापारातील गुंतवणूक वाढवणार असल्याचं मोदींनी म्हटलं होतं. गोव्यामध्ये 100% लसीकरण करण्यात आलं असल्याचं देखील मोदींनी म्हटलं होतं आणि गोव्यात भाजपचं सरकार येईल असं देखील मोदींनी म्हटलं. आणि त्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. गोव्यामध्ये भाजपचं सरकार येणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. गोव्यात शिवसेनेचाच आमदार निवडून येईल. गोव्यामध्ये भाजपचं सरकार येणार नसल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे. गोवा विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील पर्यटन विकासाला चालना दिली असल्याचं म्हटलं. त्यानंतर गोव्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी भाजपमुळे मिळतायत. गोव्यातील उद्योग व्यापारातील गुंतवणूक वाढवणार असल्याचा विश्वास देखील मोदींनी व्यक्त केला होता. तर गोव्यात 100% लसीकरण करण्यात आलं असल्याचं देखील मोदींनी म्हटलं होतं. तर संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यामध्ये येऊन भाषण केलेलं आहे. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की गोव्याला गोल्डन गोवा करणार म्हणून. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत साहेब आहेत, त्यांच्याशी बोलूया. पंतप्रधान म्हणतात की गोव्याला आम्ही आता गोल्डन गोवा करणार आहे, त्यामुळे डबल इंजिनचं सरकार आवश्यक आहे. त्यासाठी गोवेकर डबल इंजिनचं सरकार काय असतं? 10 वर्ष काय करत होता? 10 वर्ष काय कोणाचं सरकार आहे? तुमचंच आहे ना गोव्यात. आता तुम्ही गोल्डन गोवा करणार आहात, ठीक आहे. लोक ठरवतील काय ते. या वेळेला गोव्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार येत नाही, हे तुम्ही लिहून घ्या. इथे जातात गोल्डन गोवा, पंजाबला म्हणतात गोल्डन पंजाब करणार, उत्तर प्रदेशला एक गोल्डन उत्तर प्रदेश करणार. प्रत्येक ठिकाणी भाषणं तीच आहेत, फक्त राज्याचं नाव बदलत आहे. डबल इंजिनचं सरकार म्हणतात. जर केंद्रामध्ये भाजप सरकार आहे तर राज्यांमध्ये देखील भाजपचं सरकार पाहिजे, तरच राज्यांचा विकास होऊ शकतो, अन्यथा होऊ शकणार नाही. अच्छा, म्हणजे असं आहे की जर वेगळ्या विचारांचं सरकार आलं तर त्यांना मदत करायची नाही केंद्रानं, म्हणजे हे त्यांचं धोरण दिसतंय. याचं हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राला सहकार्य करायचं नाही, बंगालला सहकार्य करायचं नाही. म्हणजे ही धमकी आहे का की जर भाजपला मत दिलं नाही तर केंद्र सरकार तुम्हाला मदत करणार नाही? खरं म्हणजे गोव्याच्या जनतेनं हा गोवेकरांचा अपमान आहे हे मानून भारतीय जनता पक्षाचा पराभव केला पाहिजे. डबल इंजिन सरकार असेल तरच लोकांचा विकास होतो. त्यांनी उदाहरण देताना सांगितलं की वॅक्सिनेशन, गोव्यामध्ये 100% वॅक्सिनेशन झाले. ते का झाले? कारण राज्यामध्ये भाजप सरकार आहे आणि केंद्रामध्ये भाजप सरकार आहे. त्यामुळे डबल इंजिन सरकार असेल तरच लोक उपयोगी कामं येती होऊ शकतात. नाही, महाराष्ट्रात पण झालंय उत्तम प्रकारे. महाराष्ट्रात कोविडच्या काळामध्ये, करोनाच्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केलंय आणि गोव्याच्या विधानसभेत शिवसेनेचे आमदार निवडून जातीलच बरं का. जरी आम्ही जागा कमी लढत असलो तरी आमचे 2 आमदार 3 आमदार हे सुद्धा वाघासारखं काम करतात. काही नवीन पक्ष आलेत गोव्यामध्ये, मात्र ते स्वतःच्या लॉन्चिंगसाठी आलेत असं देखील नरेंद्र मोदी म्हणतात. कधीतरी भाजपने पण इथे लॉन्चिंगच केलंय ना 15-16 वर्षापूर्वी. या पेडण्यातच त्यांचे डिपॉझिट गेलंय 2 वेळा. त्याचबरोबर गोवा मुक्ती संग्रामामध्ये काँग्रेसने कुठलीही मदत केली नाही. त्यामुळे 1.5 दशक म्हणजे 15 वर्ष भारताच्या स्वातंत्र्यानंतर गोवा हे पारतंत्र्यामध्ये राहिलं. आता हे कशाकरता उखडून काढतायत निवडणुकीच्या काळात हे त्यांनाच माहिती. गोव्याच्या मुक्तीसंग्रामात महाराष्ट्राचा पुढाकार सगळ्यात मोठा होता. गोव्याचा इतिहास पाहिला तर 15 वर्ष आपल्याला का लागली वेगळी,
त्याला एक आंतरराष्ट्रीय इतिहास आहे. खरं म्हणजे गोवा मुक्ती संग्राम परत एकदा करण्याची गरज आहे. भाजपपासून मुक्त जा असा नवा गोव्याचा मुक्ती संग्राम तो आम्ही. संदीप मोरेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, पेडणे, गोवा. तर देशात सध्या 5 राज्यांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सर्व पक्षांनी सत्तेचं सोपान गाठण्यासाठी जोरदार प्रचार सुरू केलाय. प्रचारासाठी लोकप्रिय गीतांचा वापरही केला जातोय. सध्या गाजत असलेल्या पुष्पा सिनेमाची गाणी आणि डायलॉग बरेच पॉप्युलर झालेले आहेत. 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये त्याची झलक पाहायला मिळते. पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. अपना पुष्कर फ्लावर भी है और अपना पुष्कर फायर भी है. हमारा पुष्कर धामी न झुकेगा न किसी भी सूरत में रुकेगा. सध्या पुष्पा सिनेमाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. नेटकऱ्यांना या सिनेमानं अक्षरशः वेड लावले. पुष्पा सिनेमाचा प्रभाव आता 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही पाहायला मिळतो. बड्या नेत्यांच्या तोंडून मतदारांना पुष्पाचे डायलॉग ऐकायला मिळतात. उत्तराखंडच्या गंगोलीहाट मधील विधानसभा निवडणूक प्रचार सभेत बोलताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काँग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. तसंच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचं कौतुक करताना त्यांनी पुष्कर नावावरनं कोटी करत पुष्पा सिनेमातील हा डायलॉग खास आपल्या शैलीत म्हटला. आजकल एक फिल्म चल रही है, उसकी चर्चा खूब चारों तरफ हो रही है. फिल्म का नाम है पुष्पा और हमारे मुख्यमंत्री का नाम है पुष्कर. मगर यह पुष्कर सुनकर कांग्रेस के लोग समझते हैं कि यह पुष्कर तो फ्लावर है, फूल है. लेकिन मैं कांग्रेस के दोस्तों को बताना चाहता हूं, अपना पुष्कर फ्लावर भी है और अपना पुष्कर फायर भी है. यह कांग्रेस को समझना चाहिए. और हमारा पुष्कर धामी ऐसा है कि हमारा पुष्कर धामी न झुकेगा न किसी भी सूरत में रुकेगा. हमारा पुष्कर सदा आगे बढ़ता रहेगा. राजनाथ सिंग यांच्या या डायलॉग बाजीला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. एकीकडे नेत्यांच्या तोंडी पुष्पाचे डायलॉग आहेत, तर दुसरीकडे पक्षाच्या प्रचारासाठी या सिनेमातील गाण्याचाही वापर केला जातोय. मिळता नजरेला नजर जो नजरेत भरतो, स्थिरता आणि विकासाचे स्वप्न पुरे करतो. सेवक गोव्यातील सत्ताधारी भाजपनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एक गाणं तयार केलं असून त्यासाठी पुष्पा सिनेमातील या गाण्याचा वापर केला. गोव्यात जिंकवू बीजेपी, श्रीवल्ली विकास तेच करती. सत्तेत असताना केलेल्या कामांचा लेखाजोखा चित्रफितीतून मांडताना भाजपनं पुष्पा सिनेमातील गाण्याच्या चालीचा चपखलपणे वापर केला. सारे करूया ना दुनियेला जागे, भाजप आपला आपण त्याच्या मागे. ना तमन्ना हिरा पन्ना निवडून आणू भाजप पुन्हा एकमताने, बघना तुझा बदल घडून जाये. निवडणूक म्हटलं की राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो. गेल्या काही वर्षात प्रचारासाठी सिनेमातील गाण्यांचा वापर वाढलाय. आज प्रचारासाठी सोशल मीडिया प्रभावी साधन ठरलं असून त्यासाठी लोकप्रिय ठरलेल्या गाण्यांचा राजकीय पक्षांकडून वापर केला जातोय. सध्या पुष्पा सिनेमाचे डायलॉग आणि गाण्याचा चांगलाच बोलबाला आणि त्यामुळे राजकीय पक्षांकडूनही त्याचा आधार घेत प्रचार केला जातोय. विजय हो, विजय हो. हमारा पुष्कर धामी न झुकेगा न किसी भी सूरत में रुकेगा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गोवा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षांतर करून उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे नेमकं कोण कोणत्या पक्षात आहे आणि कुणाला मतदान करावं असा प्रश्न मतदारांना पडलाय. निवडणुकीपूर्वी गोव्यातील तब्बल 63 उमेदवारांनी पक्षांतर केलंय. पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. गोवा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलाय. सर्वच राजकीय पक्षांनी गोव्याची सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. भाजप आणि काँग्रेस प्रमाणेच आम आदमी पार्टी आणि पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसनेही गोव्याच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. सर्व राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनी गोव्यात पायधूळ झाडली आहे.
यावरून तुम्हाला गोव्याचं राजकीय महत्त्व लक्षात आलं असेल. गोव्याची सत्ता मिळवण्यासाठी सगळ्यांनी शक्ती पणाला लावली आहे. आपलाच उमेदवार कसा योग्य आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून केला जातोय. मात्र गोव्यात निष्ठेच्या राजकारणाला कवडीचीही किंमत नाही. गोव्यात राजकारण हे आयाराम गयारामांचं नंदनवन आहे. ऐन निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी पक्षांतर केलं. गोव्याच्या आजवरच्या राजकीय इतिहासावर नजर टाकल्यास या निवडणुकीत सर्वाधिक पक्षांतर झाल्याचं पाहायला मिळतंय. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 63 उमेदवारांनी पक्षांतर करून उमेदवारी मिळवली. निष्ठावंतांना डावलून ऐनवेळी बाहेरून आयात केलेल्या उमेदवारांना तिकीट देण्यात कुठलाही पक्ष मागे नाहीये. भाजपा, काँग्रेस, मगो, गोवा फॉरवर्ड, आप, राष्ट्रवादी आणि तृणमूल काँग्रेस अशा सगळ्याच पक्षांनी आयात नेत्यांना उमेदवारी दिली. या आयाराम गयारामांमध्ये केवळ आजी माजी आमदार आहेत असं नाही, तर मंत्री आणि माजी मुख्यमंत्री सुद्धा आघाडीवर आहेत. काँग्रेसचे रवी नाईक, भाजपचे लक्ष्मीकांत पार्सेकर, राष्ट्रवादीचे चर्चिल आलेमाव अशा माजी मुख्यमंत्र्यांनीही ऐनवेळी पक्षांतर केलं. गोवा फॉरवर्डचे मंत्री राहिलेले विनोद पालेकर आणि जयेश साळगावकर, भाजपाचे मायकल लोबो, फिलिप नेरी रॉड्रिग्ज, दीपक पाऊसकर आणि एलिना साल्ढाणा हे पक्षांतर करणारे माजी मंत्री आहेत. उपसभापती इजिदोर फर्नांडिस, काँग्रेसचे मिकी पोशेको, अपक्ष कोट्यातून मंत्री असलेले रोहन खमंटे, गोविंद गावडे, आमदार ॲलेक्स रेडिनाल्ड लॉरेन्स, प्रसाद गावकर, आत्मीदा, प्रवीण, विल्लेन डिसा, किरण कांदोळकर, लव मामलेदार, बेंजामिन सिल्वा तसंच व्हिक्टर गोन्साल्विस यांनी पक्षांतर केलंय. कोणत्या पक्षातून सर्वाधिक पक्षांतर झालं असा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. भाजपातून 22 जणांनी पक्षांतर केलं, काँग्रेसमधून 21 जण बाहेर पडले, तृणमूल काँग्रेसला 17 जणांनी रामराम केला, गोवा फॉरवर्डशी 5 जणांनी काडीमोड घेतला, राष्ट्रवादी काँग्रेसमधून दोघांनी बाहेरचा रस्ता धरला. पूर्वी काय असायचं की एकदा विधानसभेत निवडून आलं की पक्षांतर करण्यासाठी एकतर राजीनामा द्यावा लागतो आणि परत निवडणूक लढवावी लागते, वा 2/3 घेऊन जावं लागतं. 2/3 लोकांना घेऊन ते फार कठीण असतं. इथं बरं प्रत्येकानं आपल्याला पाहिजे तसं पक्षांतर करायचं. त्याच्यातनं सगळे पक्षांतरवाले नोट झाले, कोण पक्षांतर करणारे, आणि लोक फ्रस्ट्रेटेड आहेत त्यांच्या बाबतीत. तर हे फ्रस्ट्रेशन आहे ना, ते लगेच 14 तारखेला तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये. हे झाले गयाराम, आणि आता विविध पक्षांनी किती आयारामांना उमेदवारी दिली ते पहा. तृणमूल काँग्रेसनं 17 जणांना प्रवेश दिला, काँग्रेसनं 8 आयारामांना प्रवेश दिला, भाजपमध्ये 7 जणांनी प्रवेश केला, आपमध्ये 5 जणांना प्रवेश देण्यात आला, राष्ट्रवादी काँग्रेसनं 4घांना पक्षात घेतलंय, मगो पक्षात 3घांनी प्रवेश केलाय. मला असं वाटतं की पक्षांतर जे आहे ते पक्षांतर करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण रोज पक्ष बदलणं ही बरोबर अजिबात नाही. हे मिळालं नाही की तिकडे जाणं, ते मिळालं नाही तर इकडे येणं, दोन्हीकडे मिळालं नाही तर तिसरीकडे जाणं, अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती गोव्यामधल्या आमदारांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे. आता अलीकडच्या काळामध्ये तर सरकार टिकलेली आहे, पण पूर्वीच्या काळामध्ये 6-6 महिन्यामध्ये सरकार बदललेली आहे. ज्या तऱ्हेने काँग्रेस पक्षाचे मागच्या वेळेला निवडून आलेले 15 उमेदवार, 17तले 15 उमेदवार बीजेपीमध्ये गेले, ते जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की गोव्यातल्या राजकारण्यांनी एकदम अशा प्रकारचं राजकारण केलंय की एक गोवेकरासाठी ते एक खूप घृणास्पद वाटतंय. नाव गोव्याचं एकदम बदनाम करून टाकलं या राजकारण्यांनी, आणि मला वाटतं एक कठीण कायदा यायला पाहिजे देशभरात. कोणत्याही पक्षानं थारा न दिल्यानं 17 जणांनी पक्षाबाहेर पडत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. काहींनी तर उमेदवारी मिळवण्याकरता काही तासांच्या अंतरानं चक्क 2-3 वेळा पक्षांतर केलं. कळंगूट मतदारसंघाचे जोसेफ सिकेरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर काही तासात भाजपाचं कमळ हाती घेतलं. लव मामलेदार मगो पक्षातून तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला, पण काहीतरी बिनसलं आणि त्यांनी काही तासात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मोरेन लिबेरो काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले, पुन्हा युटर्न घेत पुन्हा काँग्रेसमध्ये आले. ॲलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेस आणि मग अपक्ष असा राजकीय प्रवास त्यांनी केला. दरम्यान त्यांनी आप आणि भाजपशीही बोलणी केली होती. सध्याच्या गोव्यातील राजकीय परिस्थितीवर काही गोवेकर मिळून चर्चा करत होते, त्यातून एक विनोद तयार झाला आहे. या विनोदाची गोवेकर चांगलीच मजा घेत आहेत.
हा विनोद असा आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये आपल्या आवडत्या उमेदवारासमोरचं बटन दाबलं आणि ते मत त्यालाच गेलं होतं. यंदाही आपण आपल्या आवडत्या उमेदवारासमोरचं बटन दाबू आणि ते मत त्यालाच जाईल. पण निवडून आल्यानंतर तो उमेदवार कोणत्या पक्षात जाईल हे मात्र देवच जाणे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, पणजी. निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांनी केलेलं हे पक्षांतर पाहता निवडणूक निकालानंतर काय होईल याचा अंदाज भल्याना येणार नाही. कारण गोव्यातील राजकारण्यांनी राजकीय निष्ठा ही अळवावरच्या पाण्यासारखी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, गोवा. यासोबतच कौल कुणाला या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंड विधानसभेच्या प्रचारात काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास भाजप सरकारनं सुरू केलेली विकास कामं थांबवली जातील. मात्र तुम्ही विरोधकांचा मनसुबा हाणून पाडा असं आवाहन मोदींनी उत्तराखंडच्या मतदारांना केलं. उत्तराखंड के लोगों को याद रखना है, अगर ये गलती से भी सत्ता में आ गए तो ये भाजपा सरकार के सारे काम रोक देंगे. जो आपके लिए अच्छे अच्छे काम हो रहे हैं उन्हीं को रोक देंगे. क्या ऐसा होने देना है? क्या ऐसा होने देना है? क्या ऐसा होने देंगे? क्या उनके ये सारे इरादे फेल करेंगे कि नहीं करेंगे? भाइयों बहनों, उत्तराखंड के विकास का ये पुण्य कार्य हमें निरंतर करते रहना है. तिकडे राहुल गांधींनी देखील आज उत्तराखंडमध्ये जाहीर सभा घेत भाजप सरकारवर टीका केली. उत्तराखंडमध्ये भाजपनं 5 वर्षात 3 मुख्यमंत्री का बदलले असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. उत्तराखंडमध्ये जनतेचं सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन राहुल गांधींनी यावेळी केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील घणाघाती टीका केली. उत्तराखंड में कांग्रेस पार्टी ने निर्णय लिया है. बीजेपी ने पिछले 5 साल में कितने चीफ मिनिस्टर बदले? क्यों? ये मतलब 3 चीफ मिनिस्टर क्यों बदले इन्होंने? क्योंकि इनके चीफ मिनिस्टर भ्रष्ट थे, इनके चीफ मिनिस्टरों ने चोरी की, इसीलिए इन्होंने 3 चीफ मिनिस्टर को बदला. अच्छा ठीक है, देखिए बीजेपी में चोरों की लाइन लगी हुई है. एक को बदला, उसको चोरी करने दी. जब उसने चोरी कर दी उन्होंने कहा अच्छा भाई परे हो. दूसरे को बुलाया, दूसरे से कहा अब तू चोरी कर. चोरी की, उसको हटाया, कहा तू हट जा, अब तू चोरी कर. यासोबतच कौल कुणाला या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.